तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शॉर्ट फिल्मचा आहे पहिला दिवस म्हणजे उद्घाटनाचा दिवस. आता आपण एक छोटासा एक फोटोशूट करून शूट करून ही गाडी पुढं पलीकडे जायचं आहे ना. समोर थांबलेले आहे पोलीस आळंदी चौकात. मी मागं उतरलेलो आहे. आता हे दोघं पुढे जाणार, मी जातो पुढे चलत वळून जायचं आहे ना. तर आज आपल्या शॉर्ट फिल्मच्या उद्घाटनाचा दिवस आहे आणि आपण एक छोटासा फोटोशूट करून उद्घाटनाला लगेच निघणार आहे. आता पहिले लय भूक लागली, काहीतरी नाश्ता करायचा आहे. ओ दादा जाऊ दे. मी आलो आता रोड क्रॉस करून. ते दोघं टर्न मारतात. दिसले का? विशाल दादा आणि समा भाऊ. हा आपला पहिलाच ब्लॉग असणार आहे आणि त्याला शूट करायचा चान्स मला भेटलाय. रस्त्याच्या पलीकडे जायचंय. तर विशाल भाऊनी आत्ता लगेच नाश्ता करायला थांबवली सिग्नलवर गाडी, सिग्नलच्या साईडला. चला पहिले चहा नाश्ता करून घेऊ, पहिले भूक लागली. काय खाणार मग सामा भाऊ? भाऊने अजून तोंडच नाही धुतलं. काल कामावून आलाय, काल एक शूट पूर्ण करून आलाय. मस्त गरम गरम पोहे आलेले आहेत, नाश्ता चालू आहे. गरम आहेत का विशाल भाऊ पोहे? तर आपण आता पोहोचलेलो आहे प्रॉपर लोकेशन वरती. लोकेशन कुठे लांब नाही, आळंदीमध्येच आहे. आळंदीची नदी माहिती असेल तुम्हाला. आता समा करणारे शूट आणि आपला चालू आहे ब्लॉग, तर तो कंटिन्यू राहणारच आहे. हे आपले क्लायंट इथं थांबलेत. आल्या सामाने आपलं काम चालू केलेलं आहे, कॅमेरा लेन्स जोडण्याचं. विशाल भाऊ काढतोय अजून कॅमेऱ्याची बॅटरी वगैरे. समा भाऊला हातभार लावतोय थोडा. बाळ किती क्यूट आहे, पण ती हसतच नाहीये, एकाच जागेवर बसली, पोजच देत नाही. समा वैतागला तिला हसून वैतागून इकडं आलाय. बघा पोरं किती कष्ट करताय आणि तिकडे शिवा झोपलाय घरी. आता लोकेशन चेंज केलंय, आता लोकेशन चेंज करून बघू. दीदी हसतच नाहीये. बघा विशाल दादाने कसं उचलून नेलंय तिला. दीदीला मस्त मस्त पोज सांगतोय आणि ती दीदी पण आता एकदम मस्त पोज देते. आता काय ती भीत नाही, पहिले थोडी भीत होती ती, पण ती आता फुल फ्रेंडली झाली आहे, हसते. आणि सामा पण एकदम मस्त तिचे फोटो काढतोय. विशाल दादाला शाळा आठवते. आपला अर्धा शूट इथं कंप्लीट झालेला आहे.
आता अर्धा शूट आपण सावलीला घेतोय, कारण लहान मुलीचे म्हणजे लहान मुलीला ऊन लागतंय त्या दीदीला, आणि ती पण डोळे असे छोटे छोटे करते, त्याच्यामुळे आपण आता सावलीत जातोय शूटला. समा आणि विशाल दादा तिला रागात बघायला सांगतेत. पण ती काय रागात बघतच नाही. इकडं बघ, इकडं स्माइल कर. हा देते, ऐकते रे, किती हुशार लेकरू आहे. विशाल दादा सगळ्या दुकानाच्या आतमध्ये जाऊन, असा माळांच्या आतमध्ये जाऊन शूट करतोय. बघा किती कष्ट करतो. एवढ्या आतमध्ये जाऊन तो फोटो काढतोय, म्हणजे किती कुठल्या अँगलने. एकदा एकदा समा अजून पोजेस सांगतोय. तर आळंदीतलं शूट उरकून आता आलोय चाकणला त्याच क्लायंट सोबत. इथून जायचं आहे आपल्या शॉर्ट फिल्मच्या लोकेशनवर. अजून आता परत भूक लागली. आता किती वाजलेत, 1:30 वाजलाय. अजून शूट चालूच आहे. उन्हाने लय वैताग आलाय. सकाळपासून 2 पार्क फिरलोय, पण दोन्ही पार्क बंद आहे. आता पार्कच्या बाहेरच फोटोशूट चालू आहे. आता काय करणार, पण ठीक आहे. आपला सामा भाऊ आहे का शूटला म्हणलं, काही टेन्शन नाही. कुठेही कसाही 1 नंबर फोटो काढतो. आता ते बोलते डॉल सोबत काढायचं आहे, डॉल सोबत चाललाय. लहान दीदी रुसली, रडती येते. तर आता हे दीदी आली ड्रेस चेंज करून. ह्या दुसऱ्या लोकेशनवरती ड्रेस चेंज केला यांनी. इकडे चालू आहे दुसरं शूट. समा गेला इकडे गाडी कुठं लावली ते बघायला. आहे ना गाडी, गाडी आम्ही लावली रस्त्यावर, नो पार्किंग मध्ये. फायनली शूट संपलाय. लहान मुलांचा शूट म्हणजे डोक्याला ताप नाही का. आता करतोय गाडी चालू. आता डायरेक्ट कुठं जायचंय समा, आंबेडकरांच्या चौकात. इथं येतोय शिवा. आता भेटू आपण त्याला पुढं. पहिल्याच कामाचा लोड, आणि त्यात येऊन, आणि त्यात अजून हे ट्रॅफिक. अजून काय पाहिजे मग आयुष्यात. ट्रॅफिक म्हणजे डेंजर काम आहे उन्हात आणत. नको नको वाटतंय डायरेक्ट, नको नको.